लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता। आता ज्या काही पात्र महिलांना त्यांना 8 मार्चच्या पूर्वसंध्येला म्हणजेच अदिती तटकरेंनी सांगितली होती उद्या महिला दिन आहे, महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच 8 मार्चच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 तारखेला सायंकाळपर्यंत आता येत्या 1 तासापासूनच वाटप आता हा सुरू होणार आहे। तर त्यामध्ये आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पात्र महिला आहेत त्यांना एकूण 2 हप्त्याचे वितरण म्हणजे 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे वितरण व्हायला गेले सुरू आहे। आणि काही महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांचं पोस्ट खातं आहे, ज्या महिलांचं लिंक आधार लिंक बरोबर आहे, त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या 3000 रुपयाचा हप्ता देखील कालपासून सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच आता ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्या महिलांना एकत्रितरित्या कोणतं काम करायला पाहिजे, इथं बघू शकता तुम्ही 3000 रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे। इथं बघू शकता 3000 रुपये क्रेडिट आहे। तर ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या महिलांनी आता कोणते काम करायला पाहिजे ते सर्व बघूया। सर्व बहिणींना पात्र करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे आणि 91,45,000 कुटुंबाला गिफ्ट देखील मिळणार असल्याबाबतची बातमी देखील प्रकाशित होत आहे। तर 33 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झाल्याचे सुरू झालेले आहे। तर 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। आता ज्या महिलांना हप्त्याचे वितरण झालेले नाही किंवा पूर्वसंध्येला 8 मार्चच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उद्याची 8 तारीख आणि आजची 7 तारीख आज सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता फेब्रुवारीचा आणि मार्च ह्या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे हा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये येत्या 1 तासामध्ये तुम्ही आपल्या मोबाईलवर मेसेजवर बघू शकता किंवा आपलं बँक अकाउंट हे बँकेमध्ये जाऊन तुम्ही एंट्री करून देखील हा पैशाचा हप्ता हा आला किंवा नाही आला 1500 रुपये ते देखील बघू शकता। पण 2100 रुपयाचा हप्ता सध्या तरी येणार नाही याची स्पष्टता अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे येत्या 1 तासात 2 तासामध्ये किंवा सायंकाळपर्यंत आज 7 तारीख आहे, आज 7 तारखेच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत महिलेच्या त्या सर्व पात्र महिलांना पैशाचं वितरण हे होणार आहे। धन्यवाद।